धानोरा तालुक्यातील जपतला येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आज सदरील आश्रमशाळेला आदिवासी विकास मंत्री प्राचार्य अशोकजी उईके, आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे, माजी खासदार अशोकजी नेते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि भोजनाच्या सोयींचा आढावा घेत त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता त्यांना चांगल्या निवासी सुविधा असलेल्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच वसतिगृह परिसरातील गवत, झुडपे आणि अस्वच्छता नियमितपणे दूर करून परिसर सुरक्षित ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त श्रीमती आयुषी सिंह, प्रकल्प अधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. जपतलाई, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 1992ला अनुदानित 100% आश्रमशाळा दिलेली आहे. 92 पासून तर आजपर्यंत नियमितपणे विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना अनुदान देण्यात आलेलं आहे. परंतु वाईट याचं वाटलं तर 92 पासून सुरू असलेल्या अनुदानित आश्रमशाळा त्या मुलींना माझ्या बेडवर झोपासाठी बेड देऊ शकले नाही, शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकले नाही, जेवणासाठी बसून जेवण्याची व्यवस्था करू शकले नाही, जेवणासाठी त्यांना झाडात बसून जेवावं लागते. अशी जर परिस्थिती अनुदानित आश्रमशाळेची असली तर अतिशय गंभीर आहे. परवा जे दिनांक 10 तारखेला सकाळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वाईट आहे. त्याची तर नोंद घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. परंतु या अनुदानित आश्रमशाळेवर आमचा प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयाअंतर्गत ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती की ही शाळा तपासणे, या शाळेमध्ये असलेली अनियमितता, कमी सुविधा याबाबतचं व्हिजिट बुक मध्ये नोंद करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याची जबाबदारी होती. परंतु त्यांनी स्वतः चूक केली, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामातून आम्ही मुक्त केलेले आहे. अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकतेवेळी वार्डन असायला पाहिजे, मुख्याध्यापक असायला पाहिजे. दुर्दैवानं अधीक्षका नाही, फक्त आणि फक्त 2 क्लास 4चे कर्मचारी होते. एक मुलगी त्यांच्यासोबत झोपत होती. किती दुर्लक्षपणा, किती निष्काळजीपणा. ज्या समाजामध्ये जन्म झाला, ज्या समाजाच्या माध्यमातून अनुदानित आश्रमशाळा आपण चालवतो, या विद्यार्थ्यांप्रती त्यांच्या संवेदना संपुष्टात आलेल्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा जो प्रकार घडला. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार या अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. सोबतच माझ्या मुली, आमच्या मुली, लहान मुली निष्काळजीपणामुळे दुर्लक्ष झाल्यामुळे संस्था चालक, अध्यक्ष आणि सचिवावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालेला आहे. अध्यक्ष आणि सचिवावर सोबतच बालवय असल्यामुळे यांच्याप्रती दुर्लक्ष केले असल्यामुळे एकूण 4 ते 5 गुन्हे दाखल केले असल्यामुळे आमच्या मुली ज्यांचं निधन झाले व अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही त्याची दखल आदिवासी विभागात घेतलेली आहे. परंतु यानंतर महाराष्ट्रात 100% अनुदानावर सुरू असलेल्या आश्रमशाळा जी आहे अनुदानित, त्यांनी आता असं समजू नये की चूक झाली, मुख्याध्यापक चूक झाली, वार्डन हे डोक्यातून विषय काढा. सर्व जबाबदारी त्या संचालक मंडळाची असते. संचालक मंडळाने केलेलं दुर्लक्ष असल्यामुळे त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झालेले आहे. लवकरच ही अनुदानित आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी आमचे चांगल्या ठिकाणी शिक्षकासह आम्ही त्यांची व्यवस्था करू. त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण, गुणवत्ताप्राप्त शिक्षण, राहण्याची व्यवस्था 100% करू. अशा प्रकारचा या समस्त माझ्या आदिवासी समाज, आमच्या मुलींचा पालक म्हणून, त्यांचा सेवक म्हणून मी जबाबदारीने सांगतो. परंतु यांचा वेळ, यांचं शिक्षण, यांचा संकल्प कदाचित संपुष्टात येणार नाही याची नोंद आणि दखल आदिवासी विकास विभागाने घेतली असल्यामुळे मी सर्वजण या ठिकाणी आलो. आपण पत्रकार बांधव पुढे एक अपेक्षा करतो की महाराष्ट्रामध्ये 100% अनुदानावर 113 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे. 513 अनुदानित आश्रमशाळेनी आजचा जो घडलेला प्रसंग आहे लक्षात घ्यावं. संचालक मंडळाने पूर्ण लक्ष घालावं, मुख्याध्यापकांनी लक्ष घालावं. कधीही माझ्या मुलाबद्दल, मुलीबद्दल असा प्रकार घडणार नाही याची नोंद घ्यावं अपेक्षा करतो. तिरंगा हातात, देशभक्ती हृदयात. हर घर तिरंगा अभियानाच्या प्रेरणेने धानोरा शहरात राष्ट्रभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद विद्यालय तथा प्रियदर्शनी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे साहेब सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रध्वजाचा अभिमान साजरा केला. तिरंगा हातात घेतलेले शेकडो विद्यार्थी भारतमातेच्या जयघोषाने
दुमदुमलेले रस्ते आणि देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेले वातावरण धानोरा शहरातील प्रत्येक क्षण राष्ट्रप्रेमाची ऊर्जा देणारा होता. ही रॅली केवळ एक मिरवणूक नव्हती, तर नव्या पिढीच्या मनात देशासाठी अभिमान, राष्ट्रासाठी समर्पण आणि मातृभूमीसाठी कर्तव्याची भावना जगविणारा एक प्रेरणादायी संकल्प होता. आपल्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संदेश या तिरंगा रॅलीने दिला. रेल्वे पटरी ओलांडूनच दवाखाना आणि स्मशानभूमी, उदगीरकरांची मोठी गैरसोय. उदगीर शहरातील हनुमाननगर आणि संतोषी मातानगर परिसरातील 10 ते 15,000 नागरिकांना दवाखाना, स्मशानभूमी तसेच इतर सुविधांसाठी रेल्वे पटरी ओलांडूनच जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रात्रंदिवस रेल्वे पटरीवरून नागरिकांची रहदारी सुरू असून आपत्कालीन परिस्थिती ॲम्ब्युलन्सलाही पोहोचणे कठीण होत आहे. अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरासाठी नागरिकांना तासभराचा वळसा घ्यावा लागतो. अंतिम संस्कारासाठी येणारी वाहनेही रेल्वे मार्गाच्या पलीकडे थांबावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी तातडीने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी नागरिक करत आहेत. कडमोळी येथे कैलास टेकडी व हाकाणी बाबा यात्रेला भाविकांची अलोट गर्दी. चाकूर तालुक्यातील कडमोळी येथील प्रसिद्ध कैलास टेकडी व हाकाणी बाबा यात्रेला यंदाही हजारो भाविकांची मोठी गर्दी झाली. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या देवस्थानावर विविध धर्मीय लोकांनी श्रद्धेने दर्शन घेतले. सुमारे 350 पायऱ्या चढून भाविक कैलास टेकडीवर दर्शनासाठी जात होते. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व उतरण्यासाठी स्वातंत्र्य रांगेचं नियोजन करण्यात आले होते. यावेळी चाकूर येथील बजरंग दलाच्या वतीने रॅली काढून कैलास टेकडीवर भगवा ध्वज फडकवण्यात आला व महाआरती करण्यात आली. अहमदपूरचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील वहते यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेदरम्यान आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या एकोप्यासाठी ऐक्याचं प्रतीक असलेल्या या कैलास टेकडी हाकाणी बाबा दर्गा प्रशासनातर्फे योग्य ती सुविधा दिलेली आहे. तसेच माननीय पोलीस अधीक्षक सो लातूर आणि अपर पोलीस अधीक्षक लातूर यांनी या ठिकाणी प्रत्येक वेळी आढावा घेऊन या ठिकाणी काय कमी जास्त आहे किंवा नाही त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी फॅसिलिटेट्स आम्हाला सर्वांना केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा यात्रा होत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचंही मोठं पाठबळ या ठिकाणी मनुष्यबळ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण कैलास टेकडी म्हणजे निव्वळ कैलास टेकडी नाही तर हक्कानी पेठच्या आजूबाजूच्या परिसरात या ठिकाणी जत्रा भरलेली आहे. लोकांची ये जा आहे. सिन्स हायवेपासून तर आपण इथपर्यंत जवळजवळ 150 लोकांचा बंदोबस्त लावलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 8 अधिकारी आहेत, एक PI आहे, एक DYSP आहेत आणि RCP प्लॅटूनसुद्धा आहेत. या ठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पण शासनाकडून आपण प्रदान करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतली होती. त्यामध्ये PWD, MSCB, फायर ब्रिगेड, डॉक्टर्स, FDA आणि ग्रामपंचायत, BDO या सगळ्यांनी सहकार्याने ही यात्रा अतिशय शांतपणे होत आहे. आणि जी आता दिंडी जी निघाली बजरंग दलाची ती सुद्धा शांततेमध्ये सहकार्य केलं सर्वांनी. त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. आणि या दर्ग्याचे जे आयोजक आहेत त्यांचे सुद्धा सगळ्यांचे धन्यवाद की या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आता बघा या वर्षीपासून आपण CCTV कॅमेरे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तसेच जाताना आणि येताना पायऱ्यांवर सुद्धा आपण काही प्रोटेक्शन्स मॅन्युअल प्रोटेक्शन्स तयार केलेले आहेत. त्यामध्ये लोकांना त्याचा फायदा होत आहे. आणि आता आजचा दसरा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उदगीर, लातूर, त्याच्यानंतर विजापूर, कर्नाटकमधून काही लोक जसे रेल्वे येतील तसे लोक येत आहेत. गर्दी वाढत जाईल थोडा काही कालावधीसाठी, नंतर संध्याकाळपर्यंत कमी होत जाईल. आणि सगळ्यांनी खूप छानपणे सहकार्य केल्यामुळे हा उत्सव अतिशय आनंदामध्ये सुरू आहे. कुठेही याला अडचण आलेली नाही. कैलास टेकडी हाकाणी पेठ जी यात्रा आहे हे 2 धर्माच्या एकोप्याचं एक प्रतीक म्हणून या दरवर्षी या दिवशी साजरी केली जाते. या ठिकाणी चोख असा बंदोबस्त दिलेला आहे. स्वतः SDPO साहेब या ठिकाणी हजर आहेत. जवळपास 150 अंमलदार, अधिकारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवलेले आहेत. एक RCP प्लॅटून सुद्धा आहे. जसं की जेवढ्या प्रमाणात बंदोबस्त पाहिजे तर त्याप्रमाणे बंदोबस्त SP साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्व यात्रा सुरळीत चालू आहे. आत्ताच कडमोळी येथील दिंडी आणि चाकूर येथील दिंडी येऊन गेलेली आहे. दिवसभर हिंदू आणि मुस्लिम समाजाचे दोन्ही धर्मियांचे लोक आपापसात येतात, दर्शन करतात आणि शांततेने जातात. त्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी गैरसोय होऊ नये या प्रकारे पोलीस प्रशासनातर्फे काळजी घेण्यात. जलसंधारण सप्ताहानिमित्त नांदेडमध्ये महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन
वॉक फॉर वॉटर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 30 वयोगटातील युवक युवती स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. पाणी बचत, मृद संधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण आणि जलसंवर्धन यांसारख्या विषयांवर 30 ते 60 सेकंदाची रील्स तयार करून रील स्वतःच्या पब्लिक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून मृद व जलसंधारण नांदेड विभागाच्या अधिकृत अकाउंटला टॅग करणे बंधनकारक आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांनी केले आहे. नमस्कार, मी अनिल कांबळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी नांदेड. 21 ऑगस्टला जलसंधारण दिन साजरा करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांचा जन्मदिवस हा 21 ऑगस्ट आहे आणि तो दिन जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करत आहोत. यामध्ये जे काही जलसंधारणाचे कामं झाले आहेत त्याच्याबद्दलचे किंवा त्याच्याबद्दलची माहिती देणे, ग्रामपंचायतला पाणलोट नकाशाबद्दलची माहिती देणे आणि त्यानंतर वृक्ष लागवड करणे आणि पुन्हा ह्याच्यात 21 तारखेला वॉकथॉन करणार आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुन्हा शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधील विद्यार्थी यांचा सहभाग घेणार आहोत. तर या सर्व याच्यात आपण सहभाग घ्यावा आणि तसेच रील्स पण बनवायच्या जलसंधारण कामाबाबत. तर या ह्याच्यात 5-6 विषय दिलेले आहेत. एक QR कोड शासन देणार आहे, त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करून रील्स बनवल्या तर या उत्कृष्ट रील्ससाठी 3 प्राइज ठेवलेले आहेत, प्रथम, द्वितीय, तृतीय. त्यानुसार जिल्हा स्तरावर त्यांची निवड होऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्याचं बक्षीस वितरण समारंभ पण देण्यात येणार आहे. तर या रील्समध्ये सर्व युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे असे मी सर्वांना विनंती करतो आणि जलसंधारण सप्ताहामध्ये सर्वांनी भाग घेऊन तो योग्य ह्याने साजरा करावा ही विनंती. धन्यवाद. ज्या गावात मृद व जलसंधारण विभागाने काम केलेले आहे त्या गावात जाऊन केलेल्या कामाची माहिती देणे आणि जो सूक्ष्म पाणलोट नकाशे आपल्याकडे आता तयार झालेले आहेत त्यामध्ये ते प्रत्येक केलेल्या कामाची माहिती, आपल्या गावाचं पाणलोट किती क्षेत्र आहे त्याबद्दल माहिती देणे आणि नवीन काही कामाचा आराखडा तयार करायचा असेल तर त्याबद्दल माहिती घेणे. याबाबत आम्ही प्रत्येक ठिकाणी ग्रामसभा किंवा बैठका घेऊन माहिती देणार आहोत आणि यात सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी रील्स बनवण्यासाठी सहकार्य करावे, त्या रील्स आपण सादर कराव्यात. यामधूनही इतरांना प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मृद व जलसंधारण कामासाठी नोंदवा ही विनंती करतो. शिरपूरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर 4 चाकी वाहन फसले, JCBच्या मदतीने काढावे लागले. शिरपूर शहरातील बस स्टँड ते राजमाता जिजाऊ चौक या मुख्य रस्त्याची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. 12 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच एक 4 चाकी वाहन चिखलात फसल्याची घटना घडली. वाहन इतके खोलवर फसले की ते बाहेर काढण्यासाठी चक्क JCBची मदत घ्यावी लागली. विशेष म्हणजे ही घटना ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी समोर घडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान सुमारे 5 दिवसांपूर्वीच या रस्त्यावर पोस्ट ऑफिसजवळील खड्ड्यात 2 दुचाकीस्वार पडून जखमी झाले होते. त्यानंतर आता 4 चाकी वाहन फसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असताना दुसरीकडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्ता दुरुस्ती कधी होणार, आणखीन किती अपघातांची वाट पाहणार असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना. अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या 5ही तालुक्यांसाठी महिला तालुका प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. आलापल्ली येथे आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय मदत, आरोग्य योजनांची माहिती आणि आवश्यक शासकीय समन्वय अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुका प्रमुख आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारड येथे पशुपालन प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुदखेड बारड येथील विठ्ठल मंदिर संस्थान सभागृहात
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मुदखेडच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, अनुदान, पशुधनाची निगा, संतुलित आहार, लसीकरण, गोठा व्यवस्थापन तसेच दुग्ध, शेळी व कुक्कुटपालन व्यवसायातील संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर अरविंद गायकवाड व डॉक्टर सतीश खिल्लारे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसगाव येथे आज भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन. भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत कसगाव येथे आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. BJ हिरण माध्यमिक विद्यालयातून यात्रेला सुरुवात होऊन रेल्वे स्टेशन, नवेगाव, जिल्हा परिषद शाळा कसगाव, जुने गाव मार्गे पुन्हा विद्यालय येथे सांगता होणार आहे. या यात्रेत विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तिरंगा यात्रेत सामील होऊया, देशभक्ती जागवूया असा संदेश देत नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.